आता तुम्हाला तर माहितीच आहे, प्रकाश नगरचा आहे आणि मी पुण्याची. आणि ना आमची भांडणं जर का होत असतील ना कोणत्या गोष्टीवरून, तर ते भाज्यांवरून होतात. कारण त्याला नगरी स्टाईलच्या भाज्या खायला खूप आवडतात, ज्या की मला बनवता येत नाहीत. जेव्हा आमचं लग्न झालं होतं ना, तेव्हा मी माझ्या पद्धतीने भाज्या बनवायचे आणि एक दिवशी ना तो कंटाळून म्हटला, की "मेथीची भाजी ना पातळ करशील का?" तेव्हा माझं रिएक्शन असं काहीतरी होतं, "मेथीची भाजी पातळ कोण बनवतं? मी खाल्ली नाही कधी" म्हटलं आणि बघितलीही नाहीये. तर तो म्हटला, की "आमच्या इथं ना मेथीची भाजी पातळ बनवतात आणि खायला टेस्टी पण लागते." मग मी त्याला बोलले, की "तू बनवून दाखव मला मग." मग त्या दिवशी ना त्यांनी भाजी बनवली होती आणि जेव्हा मी ती टेस्ट केली ना, मलाही खूप आवडली. बरेच दिवस झाले माझी तब्येत ठीक नव्हती. मग मी आज असा विचार केला, की प्रकाशच्या आवडीचं जेवण बनवावं. त्याला जे आवडतं ते बनवून खाऊ घालावं आणि सेम त्याच्याच रेसिपी मी फॉलो केलेली आहे. कारण जेव्हा त्यांनी फर्स्ट टाईम बनवली होती, तेव्हा मी ती सगळी रेसिपी ना माझ्या डोक्यामध्ये ना फिट करून ठेवली होती. आता खरं सांगायचं झालं तर ना, बऱ्याच जणांना मेथीची भाजी पातळ करतात हे माहिती नसेल आणि बऱ्याच जणांना माहितीही असेल. तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की तुम्ही अशी पातळ भाजी खाल्ली आहे का मेथीची कधी? आणि खाल्ली आहे तर कुठे खाल्ली आहे? त्यासोबतच मी ना मस्त ज्वारीच्या ना खरपूस अशा भाकरी केल्या होत्या आणि छान जेवण करून घेतलं. असा होता आजचा दिवस. बाय.